सांगणार आहेस का आम्हाला सांगू सगळं? रातच्याला ह्या खोलीत येऊन त्या दिवशीच बोलतीस ना, तुला काय वाटतं आम्हाला समजत नसेल का? मला खरंच सांग सगळं. ह्या पोरासाठीच त्या पोराला नाही म्हणलीस ना? वय तुझं आणि त्याचं खरं काय आहे का? मला खरं सांगितलं तर बरं होईल. वय माझा जीव आहे त्यांच्यावर, लय जीव आहे. आम्हाला सोडून त्याच्या संग पळून जाणारच मी तू? तेच कवा चल म्हणणार नाहीत नानी. मला सोडतील पण तुम्हासनी सोडून ये म्हणणार नाहीत. सगळे आधी तसंच म्हणतात, पण घरचे नाही म्हणल्यावर पळून जातात. तू तशी नाही ग, पण पोरगा कसं आहे ते कळलं पाहिजे ना. जास्त काही सांगत बसत नाही नाना. फक्त एवढं सांगेन की ते माझ्यापेक्षा बी लई भारी आहेत. स्वतः कवा चुकीचं करणार नाहीत आणि मला बी करू देणार नाही. लई साधं आणि माणसांवर जीव लावणार आहे. मग आज कशाला आलता? आपलं गाव बघायला. तुला कशी पळवून न्यायची त्याची तयारी करायला का? नाही नाना, तसं अजिबात नाही. अनाथ आहेत ते. आज गावात फक्त तुम्हा समध्यासनी बघायला आले होते आणि काय म्हणले माहिती का? ही माणसं म्हणजेच माझं कुटुंब आहेत. त्यांना फक्त तुम्हाला बघायचं होतं आणि तुम्ही म्हणताय तसलं त्यांच्या डोसक्यात अजिबात नाही आणि केव्हा येणार बी नाही. अगं आम्ही बघितलं होतं तेव्हाच आम्हाला पोरगं आवडलं होतं. चांगलंय, पण आम्हाला जे वाटतंय तेच तुझ्या मनात आहे का बघायचं. बोला तुम्ही, जातो आम्ही. त्याला असं वाट बघायला आम्ही बरं ना. आणि त्याला सांग तू आता अनाथ नाहीस, सगळे आहे आम्ही तुला. त्याला म्हणावं काळजी करू नकोस, नाना आहेत आपल्या बरोबर. हे बघ, पहाटे 3:30ला यावं लागेल आणि आला हे असं पहिलं पुरवण्या बिरवण्याच्या त्याला लावायच्या हा, आणि दिलेल्या नावागणिक पेपर टाकायचं हा. आता सकाळवाल्याला लोकमत आणि लोकमतवाल्याला तरुण भारत असं नको व्हायला. आता 2-3 दिवस असेल मी तुझ्या बरोबर, पण नंतर तुलाच टाकायला लागेल काय. आता आज उठलोच नाही, आज कामच आहे असं नको व्हायला. नाही नाही, असं नाही होणार. आजच उशीर झाला पण उद्यापासून येईन 4:30ला. हां, आणि सगळ्यात महत्वाचं खडा करायचा नाही. करायचा असेल तर आधी मला सांगायचं का म्हणून विचार. का कसं आहे बाबा, इथं एक वेळ चहा नसला ना तर संडासला बी होत नाही माणसं. तसंच पेपराचं आहे. 2-4 बातम्या वाचल्याशिवाय प्रेशरच येत नाही. आता ही गोष्ट वेगळी आहे की देशात काही बी झालं ना तरी त्याचं प्रेशर अजिबात घेत नाही. वाचून शांत. आजकाल डोक्यातल्या ज्ञानाला कमी आणि घरात वापरायला जास्त मागवतात पेपर. विकताय पेपर पण गोष्टी देशाच्या करताय की. अरे विकतो पेपर पण वाचायला टाइम कुठे. काय काय बातम्याचा आनंद होतो, काय काय बातम्याचं वाईट सुद्धा वाटतं काय गोष्टी माहीत नसलेल्याच बारे. मग दुर्लक्ष करायचं. राजकारणी लोक विकासाकडे करतात तसं.
आणि पेपर पण आता बातम्या देण्याऐवजी बाजू घेण्यात मशगूल झाले. माणसांना आधी वाटायचं एक वेळ टीव्हीवरच्या बातम्या खोट्या, पण पेपरच छापून आलेलं खरं आहे. त्याचं काय ते बी नाही राहिलं आता. पण असा असेल की कुठला निष्पक्ष पेपर जो खरं लिहितो, कोणाची बाजू घेत नाही असा? आहे की, पण आपण ते आणत नाही. का? हेच सगळ्यात कमी खप, पण येत नाही त्याला. तिथे इकडे 24 आहे. विशाल, अरे विशाल, अरे काय झालं तुला? आज झोपलायस? कधी असं करत नाहीस. सकाळी पेपरची लाईन टाकून आलो, दुपारी इथं आणि रात्री अभ्यास, त्याच्यामुळे झोप लागली असेल बहुतेक. पहाटे लवकर उठलो होतो आज. जायला गाडी नाही त्याच्यामुळे अर्धा तास चालतच गेलो. पाय दुखत आहेत आणि थकल्यासारखं पण वाटतं. अरे पण एवढी धावपळ कशासाठी? घरासाठी. अरे पण असं झोपलेलं कोणी बघितलं तर ही नोकरी सुद्धा जाईल की. ते आजचाच दिवस, उद्यापासून लागेल की सवय. आणि काही केलं तरी ही नोकरी सोडणार नाही आणि जाऊ तर अजिबात देणार नाही. इथे असल्यामुळे पुस्तकही वाचायला मिळत आहेत आणि अभ्यास पण होतोय. ही नोकरी नाही सोडायचं. म्हणून तर म्हणतोय काळजी घे. हे काय मी सरांना सांगणार नाही, पण सगळेच काय माझ्यासारखे नाहीत. येतो आणि जरा तोंड धुवून घे, म्हणजे झोप जाईल. बरं ऐक ना, ते सकाळी दुपारी आणि रात्रीचं नियोजन झालं आहे, पण संध्याकाळी 6 ते 9 असा वेळ आहे. त्यामध्ये काही काम असेल तर सांगशील का? नाही म्हणजे तुझी ओळख आहे म्हणून म्हटलं. एक काम आहे, पण एवढं सगळं करून तुला जमेल? मी करेन मॅनेज. एका हॉटेलमध्ये अर्जंट वेटर पाहिजे बघ. तिथं लई काम असतं म्हणून पहिले कामगार सोडून गेली ती. तुला जमणार असलं तर तुला आजपासून लावतो. जमेल. हॅलो दादा, नमस्कार. तुम्हाला ते वेटर मुलगा पाहिजे होता ना? हां, हाय आपल्याकडे एक मुलगा, अगदी प्रामाणिक आहे बघा आणि होतकोर आहे. हां हां दादा, बरं बरं बरं, ठीक आहे. कधीपासून जायचं? आजपासूनच. चल तोंड धू, जाऊया. तुमची ऑर्डर. झोप तू. ठीक आहे सर. दादा दादा, हां एक तंदूर आणि एक दादा स्पेशल बिर्याणी. हां. फोन घे. एकदा बोलूयात का? काय नको. फक्त एकदा बोला, एकच मिनटं. पुढे नाही वाटलं बोलावं तर मी स्वतः फोन ठेवतो, मग तर झालं. हॅलो सायली, ऐकताय ना? येत आहे ऐकू. अहो सकाळी पेपरची लाईन टाकून आलो, माहिती तुम्हाला. दुपारी लायब्ररीमध्ये काम करत होतो.
आता संध्याकाळी एका हॉटेलमध्ये वेटरचं काम मिळालं 6 ते 9. अहो खूप कस्टमर होते, त्यामुळे फोन करताही आला नाही आणि घेताही आला नाही. अहो खूप खूप आठवण आली हो तुमची. कामात लक्षच लागत नव्हतं. आणि आज पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. पण उद्यापासून वेळच सोडतो असं म्हणालेत ते. असू द्यात. 1 मिनिट झालाय, मग ठेवताय की बोलायचंय? बोला, एवढी बी वाईट नाही मी. हो तुम्ही वाईट आहे असं म्हणतच नाहीये मी, पण एखाद्याला एकदा बोलायची संधी देऊन पुन्हा त्याच्याशी कसं बोलायचं हे ठरवत जा, एवढंच बोलायचंय मला. सॉरी की पुन्हा नाही होणार असं. बोला, कुठे आहे तुम्ही? घरी गेलाय का नाही? अहो जसा सुटलोय तसा येऊन तुम्हालाच फोन केलाय पहिला. आणि जेवण? हो बाकीचे जेवतायत सगळे, त्यांना म्हटलं महत्त्वाचं कामे करून आलो. आहे का? आता काय गरज होती? आधी जेवण करायचं आणि मग फोन करायचा ना. हो 22 मिस कॉल, कसं गेलं असतं जेवण? हाणला का टोमना? ते एवढ्या वेळ वाट बघितली, अजून बघितली असती. अहो झोप लागली असती म्हणजे. बरं ते काय नाही, तुम्ही जावा आधी जेवून घ्या, मग करा फोन. हो उशीर होईल आहे का? तुम्ही कशाला जागता उगाच? पुढचं बोललंच पाहिजे का? केव्हा तरी गप गुमान ऐकत जावा की. जा जेवण करा. जेवतो. आणि घरी कसं जाणार? आहे इथलाच एक मुलगा आहे, तो सोडतो म्हणाला. घराच्या बाजूलाच राहतो आपल्या. मग जाल लगेच. घरी जाऊन फोन करा बरं का, वाट बघते. हो करतो. हॅलो. सॉरी. हे काय आता? सॉरी ना. अहो झालं की ते मगाशीच. तरी बी सॉरी. पुन्हा नाही होणार असं. माफ करा ना. अहो तेव्हाच केलंय माफ तुम्हाला मी. अहो तुम्हाला माहिती नव्हतं म्हणून तुम्ही रागावलात. ते स्वाभाविक आहे. अहो नसताच रागावलात ना तर काही फरकच पडला नाही असं वाटलं असतं. तुम्ही रागावला ते मी बोललो नाही म्हणून. असं रागावणं हवं आहे मला. तरी बी सॉरी. हो आधीच उशीर झालाय, तिकडे कोणीतरी येईल. सॉरी सोडून दुसरं बोलायचं का काहीतरी? का करता एवढं काम? तुमच्याकडे कोणी लग्नासाठी विचारायला आलं ना तर माझ्याकडे नोकरी नाही म्हणून तुम्हाला कमीपणा वाटू नये म्हणून. पण मग एवढं काम केल्यामुळे तुमची तब्येत खराब होईल त्याचं काय? कायमस्वरूपी चांगली नोकरी मिळाली पाहिजे, तोवर करायचं सहन. आणि मग ते अभ्यासाचं काय? लायब्ररीमध्ये वेळ मिळतो काम करत करत. आणि होय हो, तुमचं ते ऑनलाईनचं निकाल लागणार होतं, ते केव्हा लागणार आहे? अहो आजच होता निकाल. तुम्ही चालूच ठेवता का? मी लगेच चेक करतो, थांबा. हां. बाप रे. काय झालं? काय झालं? तुम्ही बापरे का म्हणले? नाही लागला का चांगला निकाल? हॅलो, ऐका की बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपण पुन्हा देऊ परीक्षा. हां, दुसरीकडे प्रयत्न करून बघू. तुम्ही उगाच मनाला लावून घेऊ नका. हॅलो. हो झालंय सिलेक्शन. उद्याच लेखी परीक्षा आहे. अगं बया, मला वाटलंच होतं होणार. तुम्ही तेवढं हुशार आहेत. आणि उगाच माझा जीव टांगली लावला का नाही? हां, बरं उद्या कुठे आहे परीक्षा? अहो साताऱ्यामध्येच आहे, छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये. मी बी येणार. आणि मशीन क्लास? तरी बी येणार. आणि ऐका की, मला माहिती आहे तुम्हाला आता लई झोप आली असेल, पण अभ्यासाला बसा बरं का. उद्याचा दिवस लई महत्त्वाचा आहे. हो मी जागणारच होतो, पण तुम्ही जागू नका, तुम्ही झोपा.
आणि उद्याच्या पहिल्याच गाडीने येते बरं का. तुम्ही माझी काळजी करू नका. तुम्ही अभ्यासावर ध्यान द्या. हां, डायरेक्ट कॉलेजलाच येते. बरं. ठेवते. एवढ्या सकाळी? हां, उठला का तुम्ही? 10ला पेपर आहे ना? उठा. उठा ना, अभ्यासाला बसा. असं म्हणतात सकाळी अभ्यास केला की ध्यानात राहतो. हा, खूप झोप येते हो. रात्री कळत होतं असं 2 वाजेपर्यंत अभ्यास केलाय. झोपू द्या की थोडंसं. अहो नाही नाही, असं काय करताय? उठा की. तुम्ही एक काम करा, तुम्ही पेपर देऊन आला ना, मन भरोस्तोर झोपा. तेव्हा तुम्हाला कुणी बी उठवणार नाही. मी बी फोन करणार नाही तर. पण आता प्लीज मी सांगते तेवढं ऐका की. हां, ठीक आहे, उठतो. तुम्ही निघताय ना? होय, मी आवरते. पण तुम्ही माझा विचार नका करू. तुम्ही फक्त माझ्यासाठी काही करायचं असेल ना तर अभ्यासाला बसा. हां, मी कुठे जाते? इथंच आहे. आलो आपण. निघायचं? किस्त मोठं कॉलेज हो.
परीक्षा कुठे तुमची? तेच बघायचं. हे घे. यात साखर बी घातल्या. म्हणूनच इतकं गोड लागते. पण काय हो, खरंच फरक पडतोय आणि फरक पडतो का नाही माहीत नाही, पण आई आबासनी देते चांगल्या कामाला निघाल्यावर. म्हणलं तू मासी बी घेऊन यावं. सवय लावत याची. हे काय लावली की. सगळा अभ्यास झालाय तरी काय माहिती थोडीशी भीती वाटते हो. का? ह्यो काय पहिला पेपर देता व्हय तुम्ही? ह्याच्या आधी परीक्षा दिली की? हो, त्या परीक्षांच्या निकालावरती फक्त करिअर अवलंबून होतं. भविष्य अवलंबून असलेली पहिलीच की. म्हणूनच म्हणते भारी जाणारे पेपर. आणि जर तुम्हाला भ्या वाटलं तर असा विचार करायचा की आपली स्वप्न जर पूर्ण करायची असतील तर हे तपास व्हायला पाहिजे. मग समजा आठवते. तुम्ही म्हणताय तसंच झालं पाहिजे. होणार. तोवर तुम्ही मी तर बसते की. माझी नका काळजी करू, तुम्ही पेपरवरती ध्यान द्या. तुम्हाला ते हे ऑल द बेस्ट. हां थँक्यू. येऊ मी. सर सप्लिमेंट. सॉरी. हा पेपर खूप म्हणजे खूप मस्त होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री जो अभ्यास केला त्याच्यापेक्षा तुम्ही उठवलं ना, त्यातलंच सगळं 70% आलं होतं. खूप भारी वाटत होतं पेपर लिहिताना. वेळच नाही पुरला. मला माहीत होतं. आधीच एकतर तुम्ही एवढं हुशार आहे, वरनं अभ्यास केलाय म्हणल्यावर अजून दुसरं काय होणार होतं. तुमच्यामुळे झाला अभ्यास. हे मी काय केलेलं नाही. जे काय झालंय ते तुमच्यामुळे झालंय. मी फक्त सांगायचं काम केलं. आणि मला माहीत होतं तुम्हाला चांगला पेपर जाणार आहे, म्हणून मी तुमच्यासाठी गोडगारा आणलाय. गोडगाराला काय म्हणते ते? शिरा आणलाय. या लागलीच खाऊ. सकाळधरनं काहीच खाल्लं नाही तुम्ही एका चहावरात. घ्या. आणि तुम्ही पेपर चांगला जावा म्हणून उपवास धरलाय त्याचं काय? तुम्हाला कसं माहीत? जसं तुम्हाला पेपर चांगला जाईल हे माहिती होतं तसं.
तुम्ही असं एक सांगू, मी ना त्या दिवसाची वाट बघते ज्या दिवशी तुम्ही मला सांगाल की तुम्हाला नोकरी लागली, तेव्हा बी असा शिरा भरली ना तुम्हाला.